श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक पहिला ओवी क्रमांक 161 ते 170। चला। तो घोष तरी उपसंहरला परी पडिसाद होता राहिला तेने दळभार विध्वंसीला कौरवांचा। ते घोष तर शांत झाला पण त्याचा प्रतिध्वनी जो शिल्लक राहिला होता त्यामुळे सर्व कौरवांच्या सैन्याची दानादान उडाली। जैसा गजघटा आतू सिंह लीला विदारितू तैसा हृदयात भेद तू कौरवांची। हत्तीच्या कळपाची सिंह लीलेने जशी फाकाफाक करतो तशी कौरवांची अंतकरणे त्या प्रतिध्वनीने भेदून टाकली। तो गाजत जव ऐकती तव उभेची ही एक हालिती एकमेकांते म्हणिती सावध रे सावध। तो प्रतिध्वनी दुमदुमत असताना जेव्हा त्यांच्या कानावर आला तेव्हा उभेपणीच त्यांच्या काळजाने ठाव सोडला। त्यातले त्यात ते एकमेकांना अरे सावध रे सावध म्हणू लागले। तेथ बळे प्रौढी पुरते महारथी वीर होते तीही पुनरपी दळाते आवरिले। त्या सैन्यात पराक्रमाने व मोठेपणाने जे पुरे शूर महारथी होते त्यांनी पुन्हा सैन्याला आवरलं गेलं। मग सरिसेपण उठावले दुनवटोनी उचलले तया दंडी शोभले लोकत्रय। मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झालेले व दुप्पट जोराने उसळले। त्या सैन्याच्या उसळण्याने तिन्ही लोक या ठिकाणी त्रस्त झाले। तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रलयात जलधर अनिवारका। त्यावेळी प्रलयकाली मेघ ज्याप्रमाणे अनिवार्य वर्षाव करतात त्याप्रमाणे धनुष्य धारण करणारे योद्धे बाणांचा एकसारखा वर्षाव त्या ठिकाणी करू लागले आणि या ठिकाणी युद्ध सुरू झालं आहे। ते देखलिया अर्जुने संतोष घेऊनी मने मग संभ्रमे दिटी सेने घाली तसे। अर्जुनाने ते पाहून मनात संतोष मानला आणि मग उत्सुकतेने सैन्याकडे या ठिकाणी नजर फेकली। तव संग्राम मी सज्ज झाले सकळ कौरव देखिले तव लीला धनुष्य उचलले पंडू कुमरे। आणि तेव्हा युद्धाला तयार असलेले सर्व कौरव त्याने पाहिले। मग पांडुपुत्र अर्जुनाने लीलेनेच धनुष्य उचलून घेतले। त्यावेळी अर्जुन म्हणत असे देवा आता झडकरी रथू पेलावा नेऊनी मध्ये घालावा दोन्ही दळा। त्यावेळी अर्जुन देवाला म्हणतोय देवा आता चटकन रथ हाकावा व तो दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करावा। जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक न्याहाळीना शेख झुंजते ते। जोपर्यंत हे सर्व झुंजण्याकरता आलेले शूर सैनिक मी क्षणभर पुरते न्याहाळून पाहीन तोपर्यंत रथ उभा करा।